सो आज आपण कटवड्याची रेसिपी पाहत आहोत. इथे मी तेल तापायला ठेवून त्यात मी लसूण, आलं, तीळ आणि काळी मिरची आणि इलायची, दालचिनी टाकून फ्राय करून घेतले आहे. त्यानंतर मी याच्यात खोबरं टाकून ते सुद्धा फ्राय करून घेतलेलं आहे. नंतर मी इथे गॅसवरती दोन खोबऱ्याचे तुकडे आणि 2 कांदे सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत. ह्या दोघांचं वाटण करून घ्यायचं आहे. नंतर कटसाठी इथे मी तेलात जिरे आणि कांदा फ्राय करून घेतलेला आहे. नंतर इथे मी मसाले टाकले आहेत. लाल मिरची, गरम मसाला आणि हळद टाकून ते सुद्धा मी तेलात फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे फ्राय झाल्यानंतर आपलं वाटण टाकायचं आहे. ते सुद्धा त्याला तेल सुटूसपर्यंत आपण फ्राय करणार आहोत त्याला. हे तोपर्यंत फ्राय होतं तोपर्यंत मी बाजूला गरम पाणी करून घेतलेलं आहे. नंतर वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली आहे, तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर हे झालेला ह्या कटवरती थोडंसं कोथिंबीरने गार्निश करून घेतलेलं आहे आणि थोडी उकळी येऊन दिली आहे त्याला. सो इथे आपला कट रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 वडे घेऊन कट त्याच्यावरती टाकून ब्रेडसोबत गार्निश करून कांद्याने गार्निश करून सर्व केलेला आहे.